गाडीतून ढकलून दिलं आहे. अशा वेळी कुडकुडत तो युवा बसलेला आहे. आणि तर मानवी बुद्धिमत्तेचं वैशिष्ट्य काय, तर बाह्य संवेदनेला प्रतिसाद काय द्यायचा त्याच्यातल्या निवडीचं स्वातंत्र्य. गांधींच्या मनामध्ये जे अनेक प्रतिसाद आलेले आहेत त्याच्यापैकी 3 प्रतिसाद फक्त मी नोंदवतो. एक पहिला प्रतिसाद म्हणजे आता आपल्याला इथे राहायचं आहे, वकिली करायचं आहे, तर याला आपण आता या परिस्थितीला शरण गेलं पाहिजे. दुसरा प्रतिसाद आहे की आपण भारतात परत जाऊ जिथे आपला असा अपमान होणार नाही. हा दुसरा प्रतिसाद आहे. आणि तिसरा विलक्षण प्रतिसाद आहे, ती मानवी बुद्धिमत्तेची कमाल आहे की नाही, त्या व्यक्तीविरुद्ध मला काही करायचं नाही आहे, तर मला ही व्यवस्था बदलायची आहे, याच्यासाठी मी संघर्ष करीन आणि मी इथेच राहीन आणि ही व्यवस्था बदलून दाखवीन. ही गोष्ट तुम्हाला ChatGPTतून मिळत नाही, हे लक्षात घ्या. आपली सर्वांची ही क्षमता आहे. हिचा एक गांधींचा शब्द याच्यासाठी आत्मबळ आहे. ChatGPTकडे आत्मबळ नाही. ओके, हे लक्षात घेतलं पाहिजे.